नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी आज आपण ब्रिटिशांचे महसूल धोरण कशा पद्धतीने होतं, त्याच्यामध्ये कोण कोण होतं, कोणत्या पद्धती राबवल्या होत्या आणि त्या कोणी राबवल्या, त्याचा विस्तार कसा होता, याच्याशी संबंधित आपण सर्व इन्फॉर्मेशन घेणार आहोत. याच्यामध्ये जर पाहितलं आपण तर ब्रिटिशांचे महसूल धोरण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एक्झाममध्ये 1 ते 2 मार्काला याच्यावर प्रश्न विचारला जातो. जी आता 30 एप्रिलला एक्झाम होणार आहे त्याच्या दृष्टीने तर खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये 1-2 प्रश्न फिक्समध्ये असतातच. तर याच्यामध्ये महसूल मंडळ काय होतं, तर याच्यामध्ये 1860 साली जेम्स विल्सन यांनी वार्षिक अंदाजपत्रकाची पद्धत भारतात सुरू केली. वार्षिक अंदाजपत्रक जे आहे, आपला अर्थसंकल्प ज्याला म्हटलं जातं, ते 1860ला जेम्स विल्सन यांनी लागू केली भारतामध्ये. त्यात कंपनीच्या सर्व महसूल विभागाचा खर्च आणि उत्पन्नाचा ह्याच्यामध्ये समावेश केला जात होता. तर याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला महसुलाचा अधिकार जो आहे, दिवाणी अधिकार 1765 रोजी भेटला होता, जो की बंगाल प्रांतामधून भेटायला सुरुवात झाला. तिथून पुढे तो गोळा व्हायला सुरुवात झाला. तर त्या मिळाल्यावर तो गोळा करण्यासाठी त्यांनी दिवाण नेमले होते. त्यामध्ये दिवाण नेमले त्यांनी प्रत्येक ठिकाणी, परंतु भ्रष्टाचारात प्रचंड वाढ झाल्याने वॉरेन हेस्टिगन्स जे होते त्यांनी ही पद्धत बंद केली. दिवाण जे राबवून दिवाणी कर गोळा केला जात होता, ती पद्धत त्यांनी महसुली पद्धत बंद केली व महसूल समितीची स्थापना केली. याच्यामध्ये त्यांनी काय केलं, तर एक महसूल समितीची स्थापना केली व ही समिती ही अकार्यक्षम ठरली. काही दिवसांनी ही समिती ही अकार्यक्षम ठरली, त्याच्यामुळे स्वतंत्र महसूल मंडळ याच्यामध्ये स्थापले गेले होते. या सुधारणांनंतर काही पद्धती राबू केल्या होत्या. याच्यामध्ये कायमधारा पद्धत आहे, नंतर रयतवारी पद्धत आहे आणि महालवारी, हे 3 पद्धती सर्वात महत्त्वाच्या आहेत, जे की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटतात आपल्याला. तर याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर ह्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे रयतवारी पद्धत. आता हे रयतवारी पद्धतीमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये कधी त्याची सुरुवात झाली, तर याच्यामध्ये ह्याचा वापर जर सुरुवात म्हटलं आपण तर 1820 रोजी रयतवारी पद्धतीची सुरुवात झाली होती. याचा विस्तार कुठे कुठे होता, ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. ह्याची सुरुवात कधी झाली, याचा विस्तार कधी होता, ही कोणी लागू केली, हे सर्वात महत्त्वाचं आहे. जोड्या लावा ह्याच्यामध्ये येऊ शकतं. मग जर आपण एका साईडला जर त्याचं साल दिले, दुसऱ्या साईडला जर त्याचे रयतवारी पद्धतीचे कोणी लागू केली हे दिलं, तर त्याच्यामध्ये जोड्या लावा तुम्हाला समजू शकतं. ह्याच्यामध्ये जर विस्तार जर पाहितला तर आसाम प्रांत, मुंबई प्रांत आणि मद्रास प्रांतामध्ये रयतवारीची सुरुवात झालेली आहे. ही पद्धत जी आहे रयतवारी, ही कुणी लागू केली, तर थॉमस मनरो यांनी ही मद्रास प्रांतामध्ये पहिल्यांदा रयतवारीची सुरुवात केली. तर 1820 पासून या पद्धतीचा वापर मद्रास प्रांतात करण्यात आला. हा कुणी केला, थॉमस मनरो यांनी केला. ही पद्धत इंग्रज अधिकारी रीड व थॉमस मनरो यांच्या विचारातून सुरू झालेली आहे. 1829 पासून मुंबई प्रांतात हिचा वापर सुरू झाला. म्हणजे 1829ला ही जे साल आहे, ह्या सालापासून मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धतीची सुरुवात झाली. 1792 साली कर्नल रीडने सर्वप्रथम बारामहल जिल्ह्यात, कर्नल रीड जे होते त्यांनी 1792ला ही पद्धत जी आहे ती बारामहल या जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणात वापर सुरू केला होता. नंतर 1844-48 या कालखंडामध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्ज यांनी ही पद्धत महाराष्ट्रात सर्वत्र लागू केली. ही पद्धत जी आहे मद्रास प्रांतातून सुरू झाली व नंतर गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्ज यांनी ही पद्धत महाराष्ट्रात सर्वत्र लागू केली होती. ही पद्धत जी आहे, ही रयतवारी पद्धत सगळ्यात चांगली पद्धत होती त्यावेळीची. त्याच्यामध्ये ही पद्धत भारतात 51% प्रदेशात राबवली जात होती. 51% प्रदेशामध्ये भारतामध्ये रयतवारी पद्धत राबवली जात होती. रयतवारी पद्धतीचा प्रयोग हा पहिल्यांदा प्रयोग जो झाला होता महाराष्ट्रामध्ये, तो महाराष्ट्रामध्ये इंदापूर, पुणे या ठिकाणी ह्या पद्धतीचा वापर पहिल्यांदा झाला होता. ह्याच्यावर प्रश्न सुद्धा आलेला आहे आणि हा डबल विचारला जाऊ शकतो. त्यामुळे इंदापूर, पुणे, महाराष्ट्रात रयतवारी पद्धतीचा पहिला प्रयोग तिथं राबवण्यात आला होता. याच्यामध्ये रयतवारी पद्धतीचे आपण गुण व दोष पाहितले, तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा त्याचे फायदे व गुण पाहूया. त्याच्यामध्ये शेतकरी व सरकारमध्ये सरळ संबंध प्रस्थापित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण याच्यामध्ये कमी झाले. शेतकरी व सरकार जे आहेत त्यांच्यामध्ये मधला जो दुवा असतो तो रयतवारी पद्धतीने गायब करून टाकला होता. त्याच्यामुळे हा संबंध म्हणजे शेतकरी ते डायरेक्ट सरकारपर्यंत कर महसूल याच्यामध्ये पोहोचायला लागला. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण जे आहे ते सर्वात कमी प्रमाणात व्हायला लागले. नंतर शेतसारा निश्चित नसल्यामुळे दुष्काळ
नंतर रोगराई, अतिवृष्टीच्या वेळी शेतसारा माफ केला जात असे. जर त्या पहिल्या पद्धती होत्या त्याच्यामध्ये शेतसारा माप वगैरे ह्या पद्धती काहीही करत नव्हते, परंतु शेतसारा निश्चित नसल्यामुळे आता दुष्काळ, रोगराई, अतिवृष्टीच्या वेळी शेतसारा ह्याच्यामध्ये माफ केला जात असे. शेतकरी शेतीचा मालक स्वतः असे. शेतकरी जो आहे तो शेतीचा स्वतः मालक असे. त्याच्यावर जमीनदारी वगैरे कोणी जमीनदार वगैरे असे कोणीही नव्हते. शेतकरी हा स्वतः मालक असायचा व डायरेक्ट सरकारला तो महसूल द्यायचा. ह्याच्यामध्ये जमीन विकणे, गहाण टाकणे याचा अधिकार सुद्धा हा शेतकऱ्याला स्वतःला होता. शेतकरी स्वतः मालक असल्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी स्वतः प्रयत्न करीत असे. म्हणजे शेतकरी स्वतः मालक असल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी हा स्वतः प्रयत्न करत असे. या पद्धतीचे तोटे काय होते, तर या पद्धतीमध्ये काही तोटे पण होते. रयतवारी पद्धत ही सर्व फायदे होते असे नाही, तर काही तोटे पण त्याच्यामध्ये होते. तर यामध्ये सरकारी अधिकारी व त्यांच्या इच्छेनुसार शेतसारा वसूल करीत व त्यामुळे शेतकऱ्यांची ह्याच्यामध्ये पिळवणूक करत. नंतर शेतसारा वसुलीसाठी स्वतंत्र विभाग स्थापन नसल्यामुळे सरकारचा खर्च ह्याच्यामध्ये वाढला होता. स्वतंत्र ह्याच्यामध्ये विभाग नव्हता, त्यामुळे ह्याचा सरकारचा सुद्धा ह्याच्यामध्ये खर्च वाढलेला होता. जमिनीचा मालक दुसऱ्याकडून जमीन कसून घेत होता. जमिनीचा मालक जो आहे तो दुसऱ्याकडून जमीन कसून घेत होता व त्यामुळे जमीन कसणाऱ्यांचा एक वर्गच तयार झाला. याच्यामधून काय झालं तर शेतकरी हा दुसऱ्यांकडून जमीन कसून घ्यायचा, त्याच्यामुळे एक वर्गच त्याच्यामध्ये तयार झाला होता आणि खेड्यातील सामाजिक आर्थिक ऐक्य ह्याच्यामुळे नष्ट झाले व जमीन महसूल एकाच 3 पासून ते एकाच 2 पर्यंत होता. म्हणजे एकाच 3 ते एकाच 2 पर्यंत ह्याच्यामध्ये जमीन महसूल गोळा केला जात होते. ह्याच्यामध्ये या पद्धतीत सारा 2 प्रकारचा होता. याच्यामध्ये सारा जो प्रकार महसूल आहे ते 2 प्रकारचा होता. याच्यामध्ये कायम ठरवून दिलेला असे. कायम ठरवून दिलेला एक प्रकार होता, तर विशिष्ट काळापुरता ठरवून दिलेला असे. म्हणजे जर एक वर्षासाठी ठरवून दिलेला, एक कायम ठरवून दिलेला असे. म्हणजे शेतसारा लागू केला तर तो कायम ठरवून दिलेला असे, परंतु एक विशिष्ट 1 वर्षासाठी हा शेतसारा असेल असा एक विशिष्ट काळापुरता एक शेतसारा असे. याची जी आहे रयतवारी पद्धत आहे याची प्रशंसा ही न्यायमूर्ती रानडे यांनी स्वतः ह्या रयतवारी पद्धतीची प्रशंसा केलेली होती. यानंतर आहे कायमधारा पद्धत. कायमधारा पद्धत सर्वात महत्त्वाची पद्धत आहे. ही जी काय आहे ही रयतवारी पद्धतीच्या सुद्धा अगोदर चालू झालेली पद्धत आहे. या पद्धतीचे नाव जर पाहितले आपण जहागीरदारी, मालगुजारी, बिस्वेदारी आणि जमीनदारी या या पद्धतीला असे वेगवेगळ्या प्रकारे संबोधले जात होते. यामध्ये ही पद्धत आहे ही लागू 22 मार्च 1793 रोजी ही पद्धत म्हणजे 22 मार्च 1793 रोजी ही पद्धत लागू करण्यात आली होती. ही पद्धत जर पाहितली आपण तर कोणी लागू केली होती? लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि जॉन शुअर यांनी ही पद्धत लागू केलेली आहे. ही ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे खूप वेळेस, तुम्ही हे लक्षात ठेवा. ही पद्धत कधी लागू झाली होती हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये जर विस्तार पाहितला कायमधारा पद्धत जी होती हिचा विस्तार हा बंगाल, बिहार, ओडिसा, बनारस आणि उत्तर कर्नाटक या प्रांतामध्ये ह्या पद्धतीचा विस्तार होता. ह्याच्यामध्ये प्रमाण जर बघितलं तर भारताच्या 19% भाग ह्या पद्धतीमध्ये राबवलं म्हणजे ही पद्धत लागू होती. 19% भागामध्ये ही पद्धत लागू होती. तर रयतवारी पद्धत जर पाहितली आपण रयतवारी 51% भागामध्ये भारताच्या ही पद्धत लागू होती, हे लक्षात ठेवा. नंतर या पद्धतीचे 2 वैशिष्ट्ये होते. याच्यामध्ये 2 वैशिष्ट्ये काय होते तर सर्व जमीनदार व वसुली अधिकाऱ्यांचे जमीनदारामध्ये रूपांतर करणे. दुसरं जमिनीवरचे पूर्वपार चालत आलेले हक्क हिरावून घेणे. म्हणजे जे पूर्वपार चालत आलेले हक्क आहेत ते हिरावून घेणे व जमीनदाराकडून जमिनीचा कर वसूल करणे हे याच्यामध्ये एक त्याच्यामधलं तत्व होतं. तर जमीन महसूल रकमेचे 2 भाग होते. याच्यामध्ये जर पाहितलं आपण जमीन महसूल जे होते महसूल रकमेचे 2 भाग होते. एक सरकारला 89% भाग असायचा, तर जमीनदाराला 11%. म्हणजे शेतकरी व सरकारी यामध्ये जमीनदार आले. जमीनदार आल्यामुळे जमीनदारांना 11% भाग भेटायचा आणि सरकारला 89% भाग सरकारला दिला जात असे. कायमधारा पद्धतीचे गुण व दोष पण ह्याच्यामध्ये होते. तर याच्यामध्ये काही फायदे आपण याचे पाहणार आहोत. तर या पद्धतीने ब्रिटिशांना निश्चित उत्पन्न मिळू लागले व जमीनदार हा पाठराखा वर्ग तयार झाला. म्हणजे ब्रिटिशांना निश्चित असा एक महसूल गोळा व्हायला सुरुवात झाली व त्याच्यामुळे त्यांचा फायदा जास्त वाढायला सुरुवात झाली. तर जमीनदार आता याच्यामध्ये जमीनदार एक निर्माण झाले होते, ते सरकारला जास्त पाठिंबा द्यायचे. ते पाठीराखा एक वर्ग तयार झाला होता त्याच्यासाठी. आणि नंतर कायमधारा पद्धतीमुळे दरवर्षी स्थिर उत्पन्नाची
हमी प्राप्त झाली. आता दरवर्षी कायमधारा पद्धतीमुळे दरवर्षी एक स्थिर उत्पन्न 89% भाग सरकारला भेटायचं स्थिर उत्पन्न होतं, ते कायमस्वरूपी स्थिर उत्पन्न त्यांना भेटू लागले. जमीनदार जास्त जमीन लागवडीखाली आणतील व उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा होती. म्हणजे जमीनदार जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात जमीन लागवडीखाली आणतील आणि त्याच्यापासून जास्त उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा सरकारला होती. याच्यामध्ये ही पद्धत सरकारसाठी चांगली तर शेतकऱ्यांसाठी वाईट ठरली. ही पद्धत जी आहे ही सरकारसाठी चांगल्या प्रकारे राबवली जात होती, परंतु शेतकऱ्यांसाठी वाईट होती. शेतकऱ्यांपासून किती कर गोळा केला जात होता वगैरे हे सरकारला काही माहीत नव्हतं. जमीनदार सर्वात जास्त कर गोळा करून सरकारपर्यंत हा कर कमी प्रमाणात पोहोचत असे, परंतु जमीनदार ह्याच्यापासून जास्त श्रीमंत व्हायला लागले होते. यामध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त ही वाईट पद्धत होती आणि सरकारसाठी ही पद्धत थोडी चांगल्या प्रकारे होती. या कायमधारा पद्धतीचे काही तोटे व दोष पण ह्याच्यामध्ये आढळत होते. याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जमिनीवरचा हक्क नष्ट झाला व जमीनदारच याच्यामध्ये मालक बनले. आता शेतकऱ्यांचा जमिनीवरचा जो हक्क होता तो नष्ट होऊन गेलेला होता. डायरेक्ट जमीनदारांपासूनच सरकारला कर भेटायचा आणि शेतकऱ्यांकडे फक्त जमीन कसण्यासाठी जमिनी भेटल्या होत्या. त्याच्यामुळे जमीनदार एक वर्ग तयार झाला व जमीनदारच हे स्वतः जमिनीचे आता मालक झालेले होते. सरकारला देवायचा कर निश्चित असल्यामुळे जमीनदारांमध्ये सुधारणा करून महसूल वाढवण्याची प्रेरणा निर्माण झाली नाही. ह्याच्यामध्ये सरकारला एक देवायचा कर होता तो निश्चित असल्यामुळे जमीनदारामध्ये काही सुधारणा होत नव्हत्या. त्याच्यामुळे महसूल वाढण्याची काही प्रेरणा ह्याच्यामधून निर्माण झाली नाही. या पद्धतीमुळे अनुपस्थित जमीनदारी निर्माण झाली. अनुपस्थितीत जमीनदारी याच्यामुळे निर्माण झाली कारण काही जमीनदार शहरात चैनीने राहत व शेतसारा वसुलीचे काम सरजमदार जे असायचे पोट सरजमदार हे ज्या कर वगैरे गोळा करण्याचं काम हे करत होते. म्हणजे आता एक वर्ग निर्माण झाला. सरकारच्या खाली नंतर जमीनदार असायचे आणि जमीनदार हे शहरात वगैरे राहायचे व त्यांच्या हाताखाली परत पोट सरजमदार असायचे जे की सारा वसूल करायचे शेतकऱ्यांपासून. हे अशा पद्धतीने ही पद्धत राबवत होती. ह्याच्यामुळे जास्तीत जास्त कुणीही आपला फायदा पाहायचं व शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपासून कर वसूल केला जात असे. नंतर सूर्यास्त तरतुदीमुळे ही पद्धती जी आहे अभिशाप ठरली. आता सूर्यास्त पद्धत ही काय होती तर यामध्ये जमीनदार असायचा. जमीनदारांनी ठरवून दिलेली वेळ असायची. त्या वेळेच्या अगोदरच तुम्ही कर द्यायचा नाहीतर तुमची जमीन जप्त केली जाईल अशा पद्धतीने हा एक होता. म्हणजे जर आपण एखादा दिवस घेतला तर सूर्यास्त व्हायच्या अगोदर तुम्ही कर गोळा करा नाहीतर तुमची जमीन जप्त केली जाईल असा पद्धतीचा याचा एक नियम होता. जमीनदाराने ठरवलेल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी सारा भरला नाही तर जमीनदारी दुसऱ्याला दिली जात असे. मग जमीनदारी त्यामध्ये दुसऱ्याला दिली जात असे. नंतर आहे महालवारी पद्धत. आता ही महालवारी पद्धत काय होती तर याच्यामध्ये ही पद्धत जी आहे लागू कधी झाली 1822 रोजी ही पद्धत लागू झाली. आता याच्यामध्ये आपण जर सिरियल क्रम पाहितला तर सर्वात अगोदर कोणती पद्धत झाली कायमधारा पद्धत ही 1793 रोजी लागू झाली. नंतर 1820 रोजी रयतवारी पद्धत झाली. नंतर महालवारी पद्धत ही 1822 रोजी लागू झाली. आता याच्यामध्ये कुणी लागू केली हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचे म्हणजे नावं लक्षात ठेवा. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ती विचारली पण जाऊ शकते. याच्यामध्ये ही पद्धत कोणी लागू केली तर होल्ट मॅकेन्झी यांनी ही पद्धत लागू केली. तर हा कुठे लागू केली याचा विस्तार कुठे होता. आता या तिन्ही पद्धतीचा विस्तार कुठे होता हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये कोणती पद्धत किती टक्के भागात लागू होती हे पण लक्षात ठेवा तुम्ही चांगल्या पद्धतीने. याच्यामध्ये पंजाब आग्रा अवध आणि संयुक्त प्रांतामध्ये ही पद्धत लागू होती. याचं जर प्रमाण पाहितलं तर भारतामध्ये 30% जागेवर ही पद्धत लागू होती. सर्वात जास्त रयतवारी पद्धत होती. नंतर महालवारी पद्धती 30% होती आणि रयतवारी पद्धती 51% होती आणि आपण जर कायमधारा पद्धत पाहिली तर 19% भागामध्ये कायमधारा पद्धत लागू होती. या पद्धतीत भूमिकर शेतकऱ्यांपासून नाही तर संपूर्ण गावापासून हा भूमिकर वसूल केला जात असे. नंतर हे महालापासून जागीरदाराचा एक भाग होता. म्हणजे हे जर पाहितलं आपण तर हा शेतकऱ्याचा कर जो होता हा कर हा शेतकऱ्यांपासून नव्हता गोळा जात. एक महाल असायचा. त्या महालाला एक गाव असायचं. ते गाव एक महालवारी पद्धतीमध्ये एका गावापासून पूर्ण कर म्हणजे ह्या गावाने एवढा कर द्यायचा अशा पद्धतीने हे ठरलेला असायचा. मग याच्यामध्ये काय असायचं भूमिकाराच्या बाबतीत जबाबदारी संयुक्तपणे ही गावाची असे. मग हे गाव पूर्ण कर गोळा द्यायचं. तर याच्यामध्ये संपूर्ण सारा वसूल करून सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी गाव प्रमुखाची. एक गाव प्रमुख नेमलेला असायचा. त्याची जबाबदारी ही असायची की गावाकडून सगळा कर गोळा करायचा आणि तो सरकारला देणे. आणि याच्यामध्ये लंबरदार म्हणून यांना ओळखलं जात असे की जो महालाचा प्रमुख असे. एकदा शेतसारा ठरल्यानंतर तो
20 किंवा 30 वर्षाच्या कालावधी साठी हा बदलला जात नव्हता. 20 ते 30 वर्ष कालावधीसाठी हा कर लागू असे. याच्यामध्ये कसलाही बदल एवढ्या वर्षामध्ये केला जात नसे. नंतर शेतमालावर सारा निश्चित करताना जमिनीची प्रत, नंतर उत्पादन क्षमता, पिकांचा प्रकार, पिकांची किंमत याच्यामध्ये गृहीत धरली जात असे. याच्यामध्ये काय असे तर जमिनीचा कर ज्यावेळेस गोळा करायचा सारा त्यावेळेस जमिनीची प्रत बघितली जात असे. नंतर उत्पादन क्षमता जमिनीची पाहिली जात असे. पिकांचा प्रकार याच्यामध्ये गृहीत धरला जात असे कोणता आहे, त्याच्यानुसार तुमचा सारा वसूल केला जात होता. तो सारा गावाचा पूर्ण मिळून एक लंबरदार म्हणून नेमला जात असे. त्याच्यापासून हा गोळा केला जात असे. ह्या पद्धतीलाच म्हणून महालवारी पद्धत असं म्हटलं जात असे. याच्यामध्ये लॉर्ड बेंटिंकने जमिनीची उत्पादकता लक्षात घेऊन शेतसारा आकारण्याचा नियम केला. याच्यामध्ये लॉर्ड बेंटिंक जे होता 1831च्या वेळेस कालावधीमध्ये याने काय केलं तर जमिनीची उत्पादकता लक्षात घेऊन शेतसारा आकारण्याचा नियम तयार केला होता, त्याच्यामध्ये महालवारी पद्धतीमध्ये. नंतर मॉर्टिन बर्ड यांच्या देखरेखीखाली प्रत्येक खेड्यात उपजाऊ व पडीक जमिनीचे याच्यामध्ये नकाशे तयार करून घेतले होते. कुणी तर लॉर्ड बेंटिंक यांनी हे जमिनीचे नकाशे तयार करून घेतले होते. कोणाकडून तर मॉर्टिन बर्ड यांच्याकडून हे नकाशे तयार करून घेतले होते. आता ह्याच्यामध्ये आपण 3 पद्धती आपण पाहितल्या. त्यामध्ये रयतवारी, कायमधारा पद्धत, नंतर महालवारी पद्धत. ह्याच्याबद्दल तुम्ही लक्षात ठेवा ही कधी सुरू झाली, कोणी सुरू केली व कोणत्या प्रांतामध्ये होते आणि किती टक्के भागामध्ये ही पद्धत लागू होते. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राशी संबंधित जे आहे इंदापूरमध्ये पहिल्यांदा लागू केली रयतवारी पद्धत ही वगैरे असे तुम्ही लक्षात ठेवा की जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये काही इतर माहितीसुद्धा याच्यामध्ये काही महत्त्वाचे आहे जे की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तुम्ही लक्षात ठेवा चांगल्या पद्धतीने. याच्यामध्ये मार्टिन बर्ड यांना उत्तर भारतातील जमीन बंदोबस्त जनक असं म्हटलं जाते, मार्टिन बर्ड यांना. नंतर ब्रिटिश सरकारने जमीन महसूल पद्धतीत काही बदल केले. त्यामध्ये जमिनीची मोजणी करून जमीन महसूल निश्चित केला. नंतर जमीन महसूल रोखीने भरणे सक्तीचे केले. आता जमीन महसूल जे आहे रोखीने भरणं हा सक्तीचा केला होता. वेळेत जमीन महसूल न भरणाऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतलं असते. जमिनीमध्ये ताब्यात घेण्याचं प्रमाण याच्यामध्ये वाढायला लागलं होतं. नंतर यामध्ये रेकॉर्डच्या खंड सिद्धांतानुसार इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी करण्यात आली. आता याच्यामध्ये रेकॉर्डचा जे खंड सिद्धांत आहे ह्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी करण्यात आली होती. नंतर वॉरेन हेस्टिंग्ज यांनी बोली पद्धत राबवली. वॉरेन हेस्टिंग्ज जे होते यांनी ह्याच्यामध्ये बोली पद्धत राबवली. नंतर कायमधारा, रयतवारी इत्यादी सारख्या जमीनसारा वसुली पद्धती लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केल्या. याच्यामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये ह्या पद्धती सुरू झालेल्या होत्या. नंतर मुंबईत रयतवारी पद्धतीत 1836 मध्ये सुधारणा झाली. मुंबईत जे आहे रयतवारी पद्धतीमध्ये काही सुधारणा झाल्या त्या की कधी झाल्या 1836 मध्ये ही सुधारणा झालेली होती. तर 1829 रोजी मुंबईमध्ये रयतवारी पद्धत सुरू झालेली होती आणि 36 मध्ये त्यात काही सुधारणा झाल्या. त्यानंतर मात्र जमीन कसणाऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या जमीन महसुलाची मागणी कमी झाली होती. याच्यामध्ये जमीन कसणाऱ्यांकडून कसणाऱ्याकडून घेण्यात येणाऱ्या जमीन महसुलाची मागणी याच्यामध्ये कमी झालेली होती. यामध्ये अमेरिकन गृहयुद्धामुळे 1861-65 बॉम्बेमधील कापसाची मागणी अचानक वाढली. 1861 ते 65 या दरम्यानमध्ये अमेरिकन गृहयुद्ध चालू होतं. त्याच्यामुळे काय झालं तर बॉम्बे प्रांतामध्ये कापसाची मागणी अचानक वाढायला लागली. परिणामी ब्रिटिश सरकारने महसूल याच्यामध्ये कापसाची शेतीमुळे महसूल सुद्धा वाढवायला सुरुवात केली. त्यामध्ये 66% ते 100% म्हणून याचा परिणाम म्हणजे ह्याचा जो महसूल आहे तो 66% ते 100% महसूल असायचा. म्हणून याचा परिणाम काय झाला तर 1875 मध्ये जे दख्खनचे दंगे झाले होते ते ह्याच कारणामुळे झालेले होते. अमेरिकन गृहयुद्धामुळे ब्रिटिशांनी काय केलं तर कर महसूल वाढवला होता आणि त्याच्यामुळे 1875 मध्ये दख्खनच्या दंग्यामध्ये ह्याचं रूपांतर झालं. पुणे व सुपे भागामध्ये हे दंगे झाले होते. पुणे आणि सुपे भागामध्ये ह्याच्यामध्ये दंगे झाले होते. त्यामुळे सरकारने 1879 म्हणजे हा कायदा जो आहे डेक्कन शेतकऱ्यांचा निवारण कायदा हा विचारलेला आहे एक्झाममध्ये कधी लागू केला तर 1879 मध्ये हा कायदा लागू केला होता. तो कशामुळे लागू झाला नंतर काल हे सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये माहिती करून घ्या. तर हा पूर्ण जो चॅप्टर आहे ह्याच्यामध्ये महसूल जो धोरण आहे ते आपण ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये पाहितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवीन जे व्हिडिओ येतील त्या व्हिडिओंची सर्व तुम्हाला अपडेट भेटत राहील. अशाच पद्धतीने काही एक्झाम जवळ आल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये रिव्हिजन लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला ते व्हिडिओ सर्व भेटून जातील.